शिक्षकांच्या संपर्कातील लोक हे जर हे केलं तर जवळजवळ 50%च्या वरच 50 ते 60% लक्ष निर्धारित लक्ष आपलं पूर्ण होतं आणि त्यावेळेस झेंडा काढायचा की नाही हा प्रॉब्लेम होता, परंतु त्या 21 तारखेच्या पत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी पत्रक टाकतो ते 21 पानाचं पत्रक आहे. त्याच्यात असं सांगितलेलं आहे की प्रत्येकानं झेंडा फडकवल्यानंतर फक्त शासकीय कार्यालयांनाच आचारसंहिता जे आहे शाळेत ध्वजसंहिता हे आहे करायचे, म्हणजे संध्याकाळी ध्वज काढायचा. यांना संध्याकाळी ध्वज काढायचा नाही, घरगुती लावणार. बांबू किंवा फक्त टिकाऊ पाहिजे, न मोडणारा पाहिजे. बांबू लोखंडी पोल, त्याला व्हाईट रंग दिलेला चांगला प्रकारे, आणि तो झेंडा कशाने असा टच नाही होणार. म्हणजे मराठी विभागामध्ये जो गुढी उभारतात, गुढी उभारतो ना, तशा पद्धतीनं स्वातंत्र्याची गुढी उभारा असं त्यांचं आहे. परंतु गुढी हे भिंतीला लागलेली असते, हे आपलं बाहेर पाहिजे. आणि झेंडा हा आयताकृतीच असावा, 2x3 किंवा त्या प्रमाणात जसं माप असते. एखादा समजा मोठा लावायचा असता तर मोठाही लावायचा असतो. तर झेंडा हा प्लॅस्टिक आणि कागदचा सोडून पाहिजे. प्लॅस्टिक आणि कागदचा नको, सिल्कचा चालते, लोकरचा चालते, कापडी चालते, खादी चालते, उलनचा चालते. अशा प्रकारे कपड्यामधून सर्व प्रकारचे झेंडे चालतात. तर असा हा झेंडा त्या व्यक्तीने विकत घ्यायचा. आता तिथं त्याच्यावर पुन्हा डिस्कस झालं किंवा झेंडा कोण पुरवठादार करणार. तर झेंडा पुरवठा करण्यासाठी कोणी असा NGO जर असले तर त्यांच्या मार्फत सुद्धा होऊ शकते, किंवा बँक आहे, व्यापारी संघटना आहे, किंवा इतर कोणी आहेत. आणि त्यांनी अजून काही ठिकाणी शिक्षकाच्या पगारातून निधीतून 200, कुठं 300, कुठं 400 रुपये जमा केलेले आहेत. अशा मार्फत निधी होईल, तो निधी नगरपालिकेला जाईल आणि तिथून तो हे होणार, म्हणजे झेंडा वितरित करणार. किंवा तो NGO सुद्धा डायरेक्ट वितरित करू शकते. ते त्यांच्याकडे जेवढे संस्था आहे का, किंवा ते 1000 झेंड्याची ऑर्डर देऊन ते 1000 झेंडे सुद्धा वितरित करू शकतात. झेंडा फडकवताना त्याचा त्या ध्वजसंहितेचा मान सन्मान राखण्यात गेला पाहिजे. चांगल्या जागेवर झेंडा असा व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी झेंडा फडकून त्याला मानवंदना देणे. त्याच्यानंतर राष्ट्रगीत झालं पाहिजे. झेंडा घरी फडकवला म्हणजे घरी राहिलेच. झेंडा फडकवल्यानंतर त्यांना मानवंदन देणे आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर तो दिवसभर तसाच राहील, दुसऱ्या दिवशी तसाच राहील, तिसऱ्या दिवशी तसाच राहील. आणि 15 ऑगस्टला झेंडा उतरवायचा टाईम आहे की दिवस मावळण्यापूर्वी 5 ते 10 मिनटं अगोदर किंवा 15 मिनटं अगोदर. त्याला असा फिक्स टाईम नाही. ज्या दिवशी जो वेळ असते सूर्य डुबण्याचा, त्याच्या 10-15 मिनटं अगोदर तो झेंडा पूर्ण हे काढून घ्यायचा. असे 3 दिवस 13, 14, 15 3 दिवस झेंडा फडकवायचा आहे. आपल्याला आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना सूचना द्यायच्या. शाळा स्तरावर मिटिंग घेऊन जे आपले कर्मचारी आहेत किंवा हे पालक आहेत, पालकाच्या मिटिंग घेणे, कर्मचाऱ्याच्या मिटिंग घेणे, सर्वांना आवाहन करायचं आहे की अशा प्रकारचा आपल्याला झेंडा फडकवायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक याच्यासाठी खूप असा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. त्या संदर्भात आपल्या अकोट नगरपालिकेनं 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी पूर्ण शहरातून रॅली काढण्याचा असा विचार केलेला आहे. आपला हायस्कूलवाल्यांचं जर आणि प्रायव्हेट संस्थेवाल्यांचं जर सहकार्य लावलं तर ते रॅली पूर्ण यशस्वी होऊ शकते. त्या रॅलीमध्ये शाळेचं नाव,